तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं अभिषेक कॉम्प्युटर एज्युकेशनवरती। तर आज आपण इथं बघणार आहोत सेशन नंबर 14। ठीक आहे। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे भविष्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह असे जे व्हिडिओज येतील, जे आपण सेशन टाकणार आहोत, जे नवीन स्टडीज मटेरियल टाकणार आहोत या चॅनलवरती, ती तुम्हाला मिळतील। ठीक आहे। आणि नोटिफिकेशनसुद्धा ऑन करून ठेवा। चला तर मग बघूया सेशन नंबर 14। ठीक आहे। तर यामधून जे टायपिंग प्रॅक्टिस आहे ते तुम्ही सॉल्व करून घ्या। आपण डायरेक्ट आता सेल पाथ लर्निंग जे आहे ना ते सॉल्व करून घेऊ। ठीक आहे। इथं प्रोसीड करून याच्यामध्ये बघा 6 स्टेप्स आहेत, तर स्टार्ट करूया। ठीक आहे। तर याच्यामधून पहिला प्रश्न बघा आपला काय आहे, तुमच्या डेस्कटॉप/लॅपटॉपवर स्टार्ट बटन तुम्हाला कुठे आढळेल? ठीक आहे। तर ते खालच्या बाजूला असते डावीकडे। जे फर्स्ट नंबरचा ऑप्शन आहे तेच आपला आन्सर आहे। क्लिक करा आणि सबमिट करा। ठीक आहे। नेक्स्ट वर करूया। समोरचा प्रश्न बघा, लेटर हेडसाठीचा रेडी टेम्पलेट्स तुम्हाला कुठे मिळू शकेल? ठीक आहे। तर ते म्हणजे फाईल टॅबमध्ये असते। ठीक आहे। लेटर हेड वरील जे असते ना टेम्पलेट्स, ते फाईल टॅबमध्ये मिळते आपल्याला। समोरचा प्रश्न बघा, फॉन्टचा साईज चेंज करण्याकरिता दिलेल्या इमेजमधून योग्य तो पर्याय निवडा। ठीक आहे। साईज चेंज करण्याकरिता आपल्याला जी इमेज दिलेली आहे ना त्यामधून आपल्याला बघायचं आहे कोणता ऑप्शन आहे ते। तर बी नंबरचा ऑप्शन बघा, इथं त्यांनी फॉन्टची साईज चेंज करते ती आपल्याला, तर हे आपला आन्सर आहे। करूया आणि सबमिट। नेक्स्टचा प्रश्न बघा, फॉन्ट कलर चेंज करण्यासाठीचा पर्याय तुम्हाला कुठे आढळू शकेल? ठीक आहे। तर फॉन्ट कलर चेंज करण्यासाठी आपल्याला जे पर्याय आहे ते कुठे आढळू शकेल, तर हे आपला प्रश्न आहे। तर ते आपल्याला फॉन्ट ग्रुपमध्ये, ठीक आहे, सेकंड नंबरचा ऑप्शन आहे, याच्यामध्येच आपल्याला तो फॉन्ट चेंज करता येते, कलर त्याचा। ठीक आहे। हे आपला आन्सर आहे। नंतर बघा तर क्वेश्चनवरती क्लिक करू आपण, तुमच्या टेक्स्टवर बोल्ड पर्याय अप्लाय करण्यासाठी योग्य पर्याय निवडा। ठीक आहे। तर आता त्यांनी 4 इमेजेस आपल्याला दिलेले आहे। आता बोल्ड इफेक्ट कशामधून अप्लाय करू शकतो ते बघूया इथं आपण। तर बघा इथं जे सी नंबरचा ऑप्शन आहे, ठीक आहे, त्याच्यामधून आपण बोल्ड इफेक्ट अप्लाय करू शकतो। हेच आपला आन्सर आहे। क्लिक करा। लास्ट क्वेश्चन बघा, डॉक्युमेंट एक्सपोर्ट करण्याकरिता दिलेल्या इमेजमधून योग्य पर्याय निवडा। ठीक आहे। तर आता त्यांनी एक इमेज दिलेली आहे, तर याच्यामध्ये बघा ही जी फाईल आहे याच्या माध्यमातून आपण जे डॉक्युमेंट आहे ते एक्सपोर्ट करू शकतो। तर ऑप्शन डी आपला आन्सर आहे। इथं एस आय एम करून जो आपला सेल पाथ लर्निंग आहे तिथं एंड करून घ्या। समोर बघा ते आहे आपलं नॉलेज चेक। ठीक आहे। तर नॉलेज चेकवरती क्लिक केलं आपण आणि इथून जे नेक्स्ट करूया आणि एक्झाम स्टार्ट करू। पहिला प्रश्न बघा, ट्रॅव्हल इटिनेरीजमुळे डॅश डॅशची खात्री मिळते। ठीक आहे। तर आपल्याला याचं जे ऑप्शन आहे आपलं ते आहे पहिल्या नंबरचं, तुमचा प्रवासातला वेळ मॅनेज करण्यासाठी। क्लिक करा, सबमिट करूया। नंतर बघा, तुम्हाला MS वर्डवरील एक चित्र बदलून दुसरे घालायचे आहे। चित्रावर राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणता पर्याय निवडावा लागेल? तर बघा आपल्याला पिक्चर चेंज करायचा आहे, तर सेकंड नंबरचा ऑप्शनच बघा, चेंज पिक्चर। ठीक आहे। हे नाही, सॉरी, हे चुकीनं झालं। तर चेंज पिक्चर बघा सेकंड नंबरचं, ते आपण इथं करू शकतो। सबमिट करा। नंतर बघा, MS वर्डवर एकदा इमेज साईज चटकन बदलता कसा येतो? ठीक आहे। तर आपल्याला जी इमेजची साईज आहे ते लवकरात लवकर कशी चेंज करता येते? तर बघा याचं जे उत्तर आहे ते आहे इमेजची साईज ड्रॅग करून। ठीक आहे। तर हे आपला आन्सर आहे। नंतर बघा, तुमच्या लोकल डिझाईनमध्ये एक इमेज डाउनलोड केलेली आहे, तुम्ही टेम्पलेट पिक्चर बदलून तिथे ही इमेज चालू इच्छिता। चेंज पिक्चर सिलेक्ट केल्यानंतर कुठल्या पर्यायावर तुम्ही क्लिक केले पाहिजे? ठीक आहे। तर इथं बघा थर्ड नंबरचा ऑप्शन आहे फ्रॉम दी डिव्हाइसेस। नंतर बघा, तुम्ही ऑनलाईन क्रिएट केलेल्या ट्रॅव्हल्स इटिनेरीज एक PDF प्राप्त तुम्हाला हवी आहे। फाईल मेन्यू व सेव्ह ऑप्शन खालील कुठल्या पर्यायावर तुम्ही सिलेक्ट केला पाहिजे? तर ते म्हणजे बघा डाउनलोड ॲज PDF। ठीक आहे। हे जे थर्ड नंबरचं ऑप्शन आहे तेच याचा आन्सर आहे। क्लिक करा आणि सबमिट करा। तर बघा अशा प्रकारे आपण इथं नॉलेज चेकसुद्धा बघितलेलं आहे। आता आपण बघूया गायडेड डू इट युअर सेल्फ। ठीक आहे। तर ते आपण इथं स्टार्ट करून घेऊ। इथं स्टार्ट एक्झाम करूया आणि इथं स्टार्ट करू। ठीक आहे। पहिला प्रश्न बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला बॉर्डरचा रंग व त्याची स्टाईल बदलायची आहे, त्यासाठी टेबल टूल्स डिझाईन टॅबमध्ये तुमच्या आवडीची कोणती एक लाईन स्टाईल निवडा। आता पर्पल हा पेन कलर निवडा व तो बिझनेस कार्डमधील लाईन रेषेला अप्लाय करा।
ठीक आहे. तर स्टार्ट एक्झाम करू इथं आपण. आता आपल्याला बॉर्डरचा रंग चेंज करायचा आहे. ठीक आहे, तर आपण इथं चेंज करून घेऊ. तर बघा स्टार्ट एक्झाम केलेली आहे आपण. केल्यानंतर बघा आता तुम्हाला बॉर्डरचा जो रंग आहे तो चेंज करायचा आहे म्हणतो. तर डिझाईन टॅबमध्ये जा. गेल्यानंतर बघा इथं पेन कलर आहे. ठीक आहे, पेन कलरवरून इथं पर्पल कलर घेऊन घ्या. एक पर्पल कलर आपण घेतलेला आहे. नंतर तिथं जी बी बॉर्डर असेल, ठीक आहे, टेबलची जी बी बॉर्डर आहे ना, तर बघा फक्त जी बॉर्डर आहे त्याच्यावरती फक्त क्लिक करा असं, किंवा एक ड्रॅग करून घ्या. ठीक आहे, आपण ड्रॅग केली तर बघा इथं पर्पल कलरची जी बॉर्डर आहे ती अप्लाय झाली आणि डायरेक्ट सबमिट करा. ठीक आहे, तर आपला आन्सर सबमिट होईल ऑटोमॅटिक. नंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कॉन्फिडेन्शियल 1 हा वॉटरमार्क करण्यासाठी डिझाईन टॅब, पेज बॅकग्राऊंड, ग्रुप, वॉटरमार्क याचा वापर करा. ठीक आहे, तर हा प्रश्न आपण पूर्वीसुद्धा सोडवलेला आहे आपल्या प्रिव्हियस सेशनमध्ये. बघा सेम आहे. डिझाईन टॅबमध्ये जा. नंतर इथं वॉटरमार्कमध्ये आणि इथं बघा कॉन्फिडेन्शियल 1 हे वॉटरमार्क आहे. तर याच्यावरती क्लिक करा नुसतं आणि सबमिटवरती क्लिक करा. केल्यानंतर बघा दुसरा प्रश्न झाला आपला. नंतर आहे दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ऑस्टिन फुटर इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब, हेडर अँड फुटर, ग्रुप, फुटर याचा वापर करा. ठीक आहे, तर आपल्याला हेडर एडिट करायचं आहे. आता ऑस्टिन नावाचं हेडर इथं आपल्याला ॲड करायचं आहे. ठीक आहे, तर काहीच नाही, इन्सर्ट टॅबमध्ये जा. गेल्यानंतर बघा इथं फुटरमध्ये आणि फुटरमधून इथं बघा ऑस्टिन नावाचं एक फुटर आहे 3rd नंबरचं, त्याच्यावरती नुसतं क्लिक करा. क्लिक केल्यानंतर फुटर जो आहे तो एडिट होऊन जाईल. ठीक आहे, इन्सर्ट होऊन जाईल आणि सबमिट करा. केल्यानंतर बघा 4था प्रश्न आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सिम्पल टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा. त्यामध्ये द बिझनेस प्रपोजल हे टेक्स्ट इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब, टेक्स्ट ग्रुप, टेक्स्ट बॉक्स याचा वापर करा. ठीक आहे, तर आपल्याला एक काहीच नाही, सिम्पल टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे. तर बघा इथं आपण प्रश्न स्टार्ट केला आहे. इथं इन्सर्ट टॅबमध्ये जा. गेल्यानंतर बघा इथं सिम्पल टेक्स्ट बॉक्सवरती सिलेक्ट करा आणि 1st नंबरचा बॉक्स आहे आपला सिम्पल टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट करा आणि जो टेक्स्ट येईल ना तिथं कट करून द बिझनेस प्रपोजल हे टेक्स्ट टाईप करा. ठीक आहे, कीबोर्डच्या मदतीने आपण हे टाईप करून घेऊ इथं द बिझनेस प्रपोजल्स. ठीक आहे, हे आपण सिम्पल टेक्स्ट बॉक्समध्ये टाईप केल्यानंतर डायरेक्टली फक्त सबमिटवरती क्लिक करा. ठीक आहे, केल्यानंतर इथं सबमिट होऊन जाईल आपला आन्सर. लास्ट प्रश्न बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये तुमच्या डेस्कटॉपवर उपलब्ध असलेल्या कोणतेही पिक्चर्स इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब, इलस्ट्रेशन, ग्रुप, पिक्चर्स याचा वापर करा. ठीक आहे, तर आपल्याला एक इन्सर्ट पिक्चर करायचं आहे इथं. तर सिम्पल आहे बघा, काहीच नाही. इन्सर्ट टॅबमध्ये क्लिक करा. केल्यानंतर इथं पिक्चर्सचं ऑप्शन आहे बघा. पिक्चरच्या ऑप्शनमधून एक कोणतंही पिक्चर तुम्ही एडिट करू शकता. ठीक आहे, इथं ॲड करू शकता. तर आपण पिक्चर्समधून बघा इथं एक पिक्चर्स घेऊन घेऊ. ठीक आहे, आता एक सपोज मी जे डाउनलोडमध्ये जिथं डेस्कटॉपवरील जी बी इमेज मी ठेवलेली असेल आहे ना, तर ते मी इथं ॲड करून घेईल. ठीक आहे, इथं क्लिक करून सिम्पली ॲड करून घेईल आणि सबमिटवरती क्लिक करेल. केल्यानंतर बघा इथं आपलं आन्सर जे आहे ते इझिली सबमिट झालं. तर अशा प्रकारे इथं आपण डू इट युअर सेल्फसुद्धा सोडवलेलं आहे. आता आपल्याला प्रोसेस फोलिओ जे आहे तिथं आपण बघून घेऊ. ठीक आहे, तर प्रोसेस फोलिओमध्ये बघा आपल्याला त्यांनी डिझायर्ड स्किल सेट आहे इन्सर्ट टॅब ऑफ MS वर्ड, म्हणजे जे मायक्रोसॉफ्ट वर्डमधील फक्त इन्सर्ट टॅब ओपन करा. तर बघा स्टार्ट एक्झाम करूया. 10 सेकंद आहे आपल्याकडे, लवकरात लवकर आपल्याला हे सोडवायचं आहे. तर स्टार्ट करूया. इथं यस करू. 10 सेकंद आहे. तर बघा स्टार्ट एक्झाम केली मी. इथं स्टार्ट बटनवर गेलो, वर्ड फाईल ओपन केली आणि ब्लँक डॉक्युमेंट याच्यामधून फक्त इन्सर्ट टॅब ओपन करा. ऑटोमॅटिकली तुमचा आन्सर जे आहे ते सबमिट होऊन जाईल. काहीच करायचं गरज नाही तुम्हाला. ठीक आहे, बघा आन्सर सबमिट झालं आपलं. केल्यानंतर आता जे परफॉर्मन्स स्टेटस आहे आपलं, ठीक आहे, परफॉर्म स्टेटस आहे ना, ते जो टॅब आहे आपला ते आपल्याला इनेबल करावे लागेल. आता तर या बटनवरती क्लिक करा नुसतं. ठीक आहे, याच्यावरती क्लिक केलं नंतर इथं नेक्स्टचं ऑप्शन आहे बघा. नेक्स्टच्या ऑप्शनवरती क्लिक करा. इथं जे असाइनमेंट तुम्ही आता सेव्ह केलेली आहे, सपोज कोणची बी असाइनमेंट तुम्ही MSIT जे वर्डमध्ये सोडवलेली आहे ना, ती इथं चूज करा. फक्त एक वर्ड फाईल चूज करायची. ठीक आहे, तर चूज फाईल आपण करून घेऊ. चूज फाईल केली. बघा मी इथं डेस्कटॉपवरती जे एक मायक्रोसॉफ्ट वर्डची जी बी फाईल असेल, ठीक आहे, ते तर इथं मी चूज केलेली आहे. बघा इथं सेशन 14 नावाची एक डॉक्युमेंट घेतली मी, वर्ड फाईल, आणि इथं सेव्ह केली. ठीक आहे, तर ऑटोमॅटिकली सेव्ह होऊन जाईल ते, त्यामध्ये काही आपल्याला चेंजेस करायची गरज नाही. प्रोसेस फुली आपलं संपलेलं आहे. याच्यानंतर आपण सिम्युलेशन क्वेश्चन्स सोडून घेऊ. ठीक आहे, तर सिम्युलेशन क्वेश्चन आपण इथं बघूया. आता स्टार्ट एक्झाम केली बघा. याच्यानंतर इथं स्टार्ट करू. ठीक आहे, नेक्स्ट पहिला प्रश्न बघा. एकच प्रश्न आहे याच्यामध्ये. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये सर्च बारमध्ये रिझ्यूम हे टेम्पलेट सर्च करा. ऑर्गॅनिक शेप्स रिझ्यूम हे टेम्पलेट निवडा आणि ती
तयार करा. ठीक आहे, तर स्टार्ट करूया. बघा आपल्याला टेम्पलेट घ्या सांगलेलं आहे, तर फाईल टॅबमध्ये जा. गेल्यानंतर बघा इथं न्यूचं ऑप्शन असेल, न्यूच्या ऑप्शनवरती फक्त क्लिक करा आणि इथं जो टेम्पलेट आहे, ठीक आहे, त्यांनी आपल्याला ऑर्गॅनिक शेप्स हा टेम्पलेट सांगलेला आहे, तर सर्च करूया. आणि हे ऑर्गॅनिक टेम्पलेट जो आहे ना आपला, तो क्लिक करून क्रिएट या बटनावर फक्त क्लिक करायचा आहे आपल्याला. तर तो जो टेम्पलेट आहे ते इथं ॲड होऊन जाईल. ठीक आहे, केल्यानंतर बघा सबमिटेड सक्सेसफुलीचा मेसेजसुद्धा येऊन जाईल. तर आपण इथं सिम्युलेशन क्वेश्चन इथं सॉल्व केलेलं आहे. आता फक्त आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट झालेली आहे, ते आपण आता लगेच बघून घेऊ. ठीक आहे, तर इथं स्टार्ट केली मी, स्टार्ट एक्झामवरती जाऊया आणि नेक्स्ट. ठीक आहे, पहिला प्रश्न बघा, डेटाबेस हे संबंधित माहितीचे सुसंघटित संकलन असते. ठीक आहे, तर ते बरोबर आहे. नंतर बघा, बिटमॅप प्रतिमांना डॅश डॅश या नावानेही ओळखले जाते. ठीक आहे, तर त्याला रास्टर इमेज असे म्हणतात. 4थ्या नंबरचं ऑप्शन आहे याचं. नंतर बघा, रुग्णांची वैद्यकीय माहिती कायम व व्यवस्थित ठेवण्यासाठी रुग्णालयात कोणत्या प्रकारचे ॲप्लिकेशन वापरणे उत्तम ठरते. ठीक आहे, तर ते म्हणजे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. ठीक आहे, ते एक 3rd नंबरचं जे ऑप्शन आहे आपलं, तर डेटाबेस मॅनेजमेंटच्या सिस्टीमच्या मदतीने आपण करू शकतो हे. नंतर बघा लास्ट प्रश्न, व्यावसायिक दर्जाचे प्रकाशन निर्माण करण्यासाठी डॅश डॅश हे प्रोग्राम्स तुम्हाला मजकूर आणि ग्राफिक्स एकत्र करण्याची परवानगी देतात. ठीक आहे, तर ते म्हणजे डेस्कटॉप पब्लिशिंग. ठीक आहे, हे आपला आन्सर आहे. क्लिक करूया, सबमिट करून इथं येस आय एम करून एंड एक्झाम करू. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथं सेशन नंबर जे 14 आहे ते खूप इझी पद्धतीने आपण समजून घेतलेलं आहे. समोरच्या व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर अँड हॅव अ नाईस डे. बाय. Catch 'em all.